अरे अरे घरचं कार्य आहे, नाही जमणार कसं म्हणतोस तू डॉक्टर? आणि हे बघ तू केदार आणि तारणीला इथे यायच्या आधीपासून ओळखतोस असं म्हणतोस ना, मग मग त्यांच्या लग्नाला यायला नको तुला? अरे तू नेहमी आपली तुझी तीच कारणं पुढे करू नकोस रे. पेशंट्स आहेत, जमणार नाही वगैरे. हा हे बघ, हे मी कधीही विसरणार नाहीये. तू माझ्या घरचं पहिलं लग्न असेल, तू अटेंड करणार नाहीयेस, लक्षात ठेव. बरं ठीक आहे. हा कळलं. आता शहाणपणा पुढे झाला तुझा, बस कर. आता कमीत कमी ते इथे घरी येतील ना, त्यावेळेला तरी आशीर्वाद द्यायला इथेही येत्या ना. हो चला ठेव फोन ठेव. चल बस झालं. तेच सांगायला येणार होते मी. दया काका आता त्यांना नाही जमत यायला, तर आपण काय करणार हो? पण दरवेळी काय पेशंट्स आहेत, सर्जरीज आहेत, तीच कारणं पुढे करायची. काय घरातली माणसं काय आपली नसतात का, महत्वाची नसतात? दया काका माणसं सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत, पण त्यांची दुबईची कॉन्फरन्स आधीच ठरली होती ना. आपलं लग्न ऐन वेळेला ठरलंय, त्यांना दोष देण्यात काय फायदा आहे? जाऊ दे आता, काय बोलायचं. दया काका तुमच्या मुलाचं लग्न आहे, थोरल्या मुलाचं. कम ऑन चिअर अप. बरं ठीक आहे. तुझी आमंत्रण सगळी देऊन झाली का? हो म्हणजे काय, सगळी झाली. तारिणी भेटली, तिची झाली का सगळी तयारी तिकडे? हो तारिणीची भेटही झाली आणि त्यांची तयारी सुरू आहे. पण दया काका मला तारिणी थोडीशी नर्वस वाटली. आणि साहजिकच आहे का. लग्न म्हटल्यावर तुम्हा मुलींच्या मनात किती धाकधूक असेल याची आम्ही पुरुष फक्त कल्पनाच करू शकतो. हा ग, आम्हा पुरुषांचं आयुष्य काही फारसं बदलत नाही. पण तुम्हा मुलींसाठी ज्या घरात तुमचा जन्म झाला, जिथे तुम्ही लहानाच्या मोठ्या झाला, ते घर, तिथली माणसं, सगळं मागे सोडून यायचं म्हणजे थोडं दडपण येणारच आहे. आई नो. लेकीसाठी काय फक्त तिचं घर बदलत नाही अगं, त्या घराबरोबर येणारी तिथली माणसं, सकाळी उठल्याबरोबर बघायचे चेहरे, रीती परंपरा, खाण्यापिण्याच्या सवयी, सगळंच बदलतं. आता तारिणीसाठी हे घर काही नवीन नाही आहे, पण तरी आयुष्यभर ज्या घरात राहिली त्या घरातली माणसं, ते घर सगळं सोडून परक्याचं घर आपलंसं करायचं म्हणजे अवघड जातच असेल. नक्कीच. मला आठवतंय ना, तुझं सुद्धा लग्न झालं तेव्हा तू सुद्धा, माफ कर बाळा, अचानक एकदम मला आठवलं ते आणि मी बोलून गेलो. सॉरी. नाही चुके. बरं जाऊ दे, तो विषयच नको. बरं मला सांग, तयारी कुठपर्यंत आली आहे? तयारी ऑलमोस्ट झाली आहे. तिकडे रिसॉर्टवर डेकोरेशनचं काम सुरू झालंय. बरं. केटर सुद्धा पोहोचलाय. पण तुमची काहीच तयारी झाली नाहीये दया काका. दया काका पटकन तयारी करा. तयारी करून शांतपणे झोपा. आपल्याला उद्या सकाळी लवकर निघायचंय.